शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲग्रो अपडेट मराठी आपल्या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कापूस पिकाच्यासाठी कोणते तणनाशक वापरायला पाहिजे, कधी वापरायला पाहिजे आणि किती प्रमाणात वापरायला पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत. आपण जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकरी मित्रांनो, कापूस पिकासाठी तणनाशकामध्ये आपण दोन पद्धतीमध्ये वापर करतो. एक म्हणजे उगवणपूर्व तणनाशक आणि एक म्हणजे उगवण पश्चात तणनाशक. त्यामध्ये सर्वात पहिले जर बघितलं तर ते म्हणजे उगवणपूर्व तणनाशक. उगवणपूर्व तणनाशक म्हणजे शेतकरी मित्रांनो, कापूस पिकाची लागवड केल्यानंतर 72 तासाच्या आतमध्ये आपल्याला त्याची फवारणी करणे हे गरजेचे आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, 72 तासाच्या नंतर जर त्याची फवारणी केली तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या ह्या कापूस पिकावरती होऊ शकतो. यामध्ये आपण शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले जर बघितलं तर ते म्हणजे पेंडामॅथिलिन 38.7% जे की CS फॉर्म्युलेशनमध्ये आहे. याचा आपल्याला 700 मिली प्रति एकर प्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे. किंवा शेतकरी मित्रांनो दुसरे जर बघितले तर जे मागच्याच वर्षी मार्केटमध्ये आले ते म्हणजे मॅक्सकॉट. यामध्ये घटक जर बघितला तर पेंडामॅथिलिन 34.0% आणि पायरिथिया बॅक सोडियम 3.1% जो की ZC फॉर्म्युलेशनमध्ये आहे. याचासुद्धा 700 मिली प्रति एकर प्रमाणे आपल्याला वापर करता आहे. शेतकरी मित्रांनो, मॅक्सकॉटमध्ये डबल घटक असल्यामुळे याचा आपल्याला चांगला रिझल्ट पाहायला मिळतो. आणि जो आधी सांगितला पेंडामॅथिलिन त्यामध्ये एकच घटक असल्यामुळे त्याच्या आणि याच्या रिझल्टमध्ये आपल्याला बरेचसा फरक आपल्याला दिसून येतो. फक्त शेतकरी मित्रांनो, आपल्याला जसं सांगितलं आहे लक्षात एवढंच ठेवायचं आहे की 72 तासाच्या आतमध्ये फवारणी करणे गरजेचे आहे आणि जमिनीमध्ये ओलावा असणेसुद्धा हे तितकेच गरजेचे आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसऱ्या नंबरला जर बघितलं तर ते म्हणजे उगवण पश्चात तणनाशक. उगवण पश्चात म्हणजे शेतकरी मित्रांनो आपला कापूस पीक हे 5 ते 6 पानाचा झाल्यानंतर आपल्याला त्याची फवारणी ही करता येते. त्यासाठी सुद्धा आपल्याला 2 पर्याय सांगत आहे. त्यापैकी कोणत्याही एका पर्यायाचा वापर करायचा आहे. ज्यामध्ये सर्वात पहिले जर बघितलं तर ते म्हणजे गोदरेज कंपनीची हिटविथ. यामध्ये जर घटक बघितला तर पायरिथियाबॅक सोडियम हा 10% EC फॉर्म्युलेशनमध्ये आहे आणि याचा जर वापराचं प्रमाण बघितलं तर 30 मिली प्रति 15 लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे. शेतकरी मित्रांनो, हिटवीटमुळे पानवर्गीय तणांचे हे नियंत्रण होईल आणि शेतकरी मित्रांनो आपल्याला तणाची स्टेज हे 2 ते 3 पानाची असेल तरच याचा आपल्याला रिझल्ट मिळेल. आणि तणाची स्टेज जर ही खूप मोठ्या प्रमाणात किंवा म्हणजे 6 ते 7 पानाची झाली तर आपल्याला अपेक्षित रिझल्ट ह्या आपल्याला हिटवीटचा मिळणार नाही. याच्यासोबत आपल्याला शेतकरी मित्रांनो गवतवर्गीय तणाच्या नियंत्रणासाठी अदामा कंपनीचे एझिल ज्यामध्ये घटक जर बघितला तर प्रोक्या क्विझापॉप 10% जो की SC फॉर्म्युलेशनमध्ये आहे. याचा 40 मिली प्रति 15 लिटर पंपाप्रमाणे वापर करायचा आहे किंवा 400 मिली प्रति एकर प्रमाणे आपल्याला वापर हा करायचा आहे. या दोन्ही याचं कॉम्बिनेशन एकसाथ वापरून आपल्याला पानवर्गीय आणि गवतवर्गीय दोन्ही प्रकारच्या तणांचं नियंत्रण हे आपल्याला करता येते. याला जर दुसरा पर्याय जर बघितला शेतकरी मित्रांनो ते म्हणजे बायर कंपनीचे घासा. घासामध्ये जर घटक बघितला शेतकरी मित्रांनो पायरिथियाबॅक सोडियम 6% आणि किझॉलपॉप येथील 4% म्हणजे यामध्ये आपल्याला दोन्ही घटक पाहायला मिळतात. ज्यामुळे शेतकरी मित्रांनो या तणनाशकामुळे पानवर्गीय आणि गवतवर्गीय दोन्ही प्रकारच्या तणांचे नियंत्रण होते. आणि याचा जर वापराचा डोस बघितला तर 400 मिली प्रति एकर प्रमाणे आपल्याला वापरायचा करायचा आहे. आणि याचासुद्धा वापर करताना आपल्याला तणाची स्टेज हे 2 ते 3 पानाची असणे गरजेचे आहे आणि जमिनीमध्ये ओलावा असणे हा तितकेच गरजेचे आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओवरील माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन अपडेट आणि माहिती बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट मराठी आपल्या शेतीविषयक माहिती देणारा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचं आहे. धन्यवाद.